आणि खास रिपोर्ट आहे तो म्हणजे लातूरमधून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर लातूरमध्ये तीव्र नाराजी पसरली। त्याचे पडसाद उमटायला देखील सुरुवात झाली। लातूरकरांची भावना लक्षात येताच चव्हाणांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। पण फडणवीसांना लातूर आणि विलासरावांचं नातं हे चांगलंच माहिती आहे। त्यामुळे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच लातूरमध्ये विलासरावांबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड आदर असल्याचं सांगत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केलाय। नेमकं काय सुरू आहे लातूरमध्ये, कशा प्रकारे चव्हाणांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता फडणवीसांना सारवासारव करण्याची वेळ आली आहे, पाहूयात। विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय। काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। लातूर म्हणजे विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख म्हणजे लातूर। संपूर्ण महाराष्ट्राला हे समीकरण चांगलंच माहिती आहे। याच लातूर महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सगळ्या लातूरमध्ये नाराजी पसरली होती। काँग्रेसच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर उमटला। त्याचं झालं असं की लातूरमधल्या प्रचार सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला लातूरमधून 100% विलासरावांच्या आठवणी संपवायच्या आहेत असं वक्तव्य केलं होतं। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। नेमक्या याच वक्तव्यानं भाजपच्या गोटात धडकी भरली। वातावरण असं काही फिरू लागलं की भाजपची सत्ता आणण्याचं स्वप्न पाहणारे नेते आणि कार्यकर्ते डोक्याला हात लावून बसले, तर काँग्रेसच्या गोटात संतापाची लाट उसळली। लातूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला। दरम्यान माजी मंत्री आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख तसंच अभिनेते रितेश देशमुख यांनी अत्यंत संयमानं आणि शांत प्रतिक्रिया देत चव्हाण यांना उत्तर दिलं। राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं। आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। फक्त विलासराव देशमुख यांचेच पुत्र नाही तर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। भाजपला फक्त विलासराव देशमुखच नाहीत तर अनेक महापुरुषांच्या आठवणी पुसायच्या असल्याचं संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आणि भाजपला टार्गेट केलं। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे। पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला। तो सुद्धा होटचोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही। लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत, त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्यांच्याही आठवणी आणि त्यांचंही कर्तृत्व तेही त्यांना पुसून काढायचं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे
तेही त्यांना पुसून काढायचे आहेत. प्रमोद महाजन यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत. फक्त 2 अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची. गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे. आपलं वक्तव्य बुमरँग ठरतं हे लक्षात येताच रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्यावर आपल्याला टीका करायची नव्हती. त्यांचे चिरंजीव माझे मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असंही चव्हाण म्हणाले. मी विलासरावांचा जरासुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेन. चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करूनही लातूरमधले मतदार दुखावल्याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळे आपल्या लातूरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असल्याचं सांगितलं. ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील. खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे. हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते. ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते. जसं गोपीनाथ मुंडे आणि भाजप, गोपीनाथ मुंडे आणि बीड, तसंच विलासराव देशमुख आणि काँग्रेस आणि विलासराव देशमुख म्हणजे लातूर. त्यामुळे विलासरावांपासून लातूर वेगळं करताच येणार नाही. अनावधानानं का असेना, पण रवींद्र चव्हाण यांना नेमका त्याचाच विसर पडला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याची जाणीव आहे. त्यामुळे लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर विलासरावांच्या बद्दल आपल्या अध्यक्षांची झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. नगर परिषद निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला जोरदार झटका दिलाय. आता महापालिका निवडणुकीतही भाजपनं भरपूर जोर लावलाय. मात्र चव्हाण यांचं एक वक्तव्य बुमरँग ठरत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेऊन विलासराव यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असल्याचं म्हटलंय. आता फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणानंतर तरी लातूरकर भाजपच्या पाठीशी उभे राहणार का, हे 16 जानेवारीलाच स्पष्ट होईल. विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.